कसं काय मित्रांनो, आयोग तुम्ही सगळे म्हणजे असंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघताना आम्ही नित्यरंग. मित्रांनो, आज आपण एका नवीन ब्लॉग सोबत आलेलो आहोत. तर आता आपण आहोत पंढरपूरमध्ये. तर मित्रांनो, खूप चांगला दृश्य इथं बघायला भेटते आल्या आता मी नॉर्मल कपडे घातले आहेत, कारण की आता आपण आलेलो आहोत वाखरीमधनं. तर तसंच आपण आता डायरेक्ट पंढरपूरमध्ये आलेलो आहोत. तर आता पंढरपुरामध्ये आपण सगळ्यात पहिले त्यांना चंद्रभागेमध्ये मस्त आंघोळ वगैरे करणार, ते तुम्हाला शॉर्ट दाखवणार, तिकडची पब्लिक सगळं दाखवणार, सगळं वातावरण दाखवणार. तुम्ही घरी बसल्या बसल्या सगळं असं वाटलं पाहिजे की तुम्ही स्वतः तिकडे आहात त्या जागेवर. तर त्या गोष्टी आपण त्या लेवलपर्यंत आपण शूट करायचा प्रयत्न करणार. गर्दी खूप एक्स्ट्रीम लेवलची असते मित्रांनो. तर ब्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा, आता सबस्क्राईब करून ठेवा. तर माझ्या आजूबाजूला बघा सगळी अख्खी पब्लिक इथं बघायला भेटते. वारकरी लोक सगळीकडे बघायला भेटतात मित्रांनो. तर फुल गर्दी असणार आहे, इथं काहीच गर्दी नाहीये. आता आपण जसं जसं पुढे जाणार आपल्याला फुल क्राऊड भेटणार आहे. तर हे बघा आपली सगळी पोरं तर रेडी आहेत. 10 रुपये मोफत रिक्षात घेऊन जाणार मंदिरापर्यंत तर ठीक. चला मित्रांनो, आता ब्लॉग कडे बोलत होता, खूप मजा येणार आहे. चला भेटूयात. तर मित्रांनो, हे बघा आपण इथं आलेलो. तसा हे आपल्या इथे चंद्रभागा बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा चंद्रभागा नदी. तर मित्रांनो, आता आपण झालं रेडी मस्तपैकी. आपण चंद्रभागेमध्ये आंघोळ केलेली आहे. तर आता ब्लॉगला मस्तपैकी प्रॉपर अशी सुरुवात केलेली आहे. आता आपण आता आपली सगळी पोरं पण मस्तपैकी म्हणजे आंघोळ वगैरे केले, सगळे कॅमेरे वगैरे सगळं सेट झालेले आहेत. तर बघा आपल्याला एक इथं पालखी येताना दिसतं. आता ही नदीची इथं प्रस्थान करायला जाणार आहे नदीच्या इकडं. हे बघा इकडे सगळे आपले लोक आलेले आहेत नदीच्या इकडं. आता आणि तुम्हाला एक अजून एक चांगला दृश्य दाखवतो. इथं बघा सगळ्या बायकांनी सेम साड्या घातल्या, सगळ्या बायकांनी. हे बघा एकच कलर साड्या घातल्या सगळ्यांनी, कॉम्बिनेशन. आणि काही काही डॉक्टर बघा तुळस कलश वगैरे बघा. इथं बघा मित्रांनो, हे असं टिका वगैरे तर लावल्या जातात आपल्या इथं माऊलींचा. हा आपला काय असतो, हे अबीर आणि अष्टगंध. ओके, तर अष्टगंध कुठे लावतात? खाली. अष्टगंध खाली ना? हा ओके, म्हणजे पुरुषांचा खाली असतो काय? अष्टगंध कुठं असतो पुरुषांचा? खाली. अच्छा, आणि अबीर वरती, आणि महिलांचा उलटा असतो काय? तर मित्रांनो, हे बघा आपल्या इथं असे खेळ इथं बघायला भेटतात. बघा त्या ताईच्या डोक्याच्या वर बघा असे 3 मडके लावले आहेत आणि हातामध्ये काठी, आणि एका पायावर बॅलन्स केला बघा, एका रस्सीवर बॅलन्स केलेला बघा मित्रांनो. हे आपलं तर टॅलेंट दाखवताना इथं बघायला भेटतं मित्रांनो. हे बघा, आणि हे सगळ्या तर गोष्टी केलेल्या बघा. इथं 2 गोष्टी लावलेल्या, तिथं 2 काट्या. खूप सुंदर हवं दृश्य इथं बघायला भेटतं बघा. इथं बघा आपल्याला पालखी येताना बघायला भेटते. तर पालखी आलेली आहे, सगळी एका रांगेमध्ये लोक चालतात. आपली पालखी चुकत नाही लोक बघा, एकदम अशा वाटेमध्ये चाललेले, एका वाटेमध्ये. तर बघा सर, एवढा किती चांगलं दृश्य इथं बघायला भेटतंय. माझ्या पुढं पण गर्दी आणि मागं पण फुल गर्दी. तर मित्रांनो, इथं व्यवस्था बघा एकदम प्रॉपर केलेली आहे, म्हणजे जाणाऱ्या लोकांची आणि येणाऱ्या लोकांची देखील आपल्याला इथं सगळी व्यवस्था केलेली आहे. एकदम प्रॉपर अशी सिस्टम इथं केलेली आहे. आणि तो आपला माऊलींचं मंदिर बघा, तुम्हाला दिसतं इथं माऊलींचं मंदिर आपल्याला इथं बघायला भेटतं. खूप सुंदर आपल्या इथं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. संत नामदेव पायरी. तर बघा
गर्दी बघा आता, फक्त गर्दी बघा, फुल गर्दी झाली इथं आता, हे बघा. आणि इथं आपला माऊलीचं इथं मंदिर बघा, इथं आपल्याला किती सुंदर इथं सजवलं गेलेलं आहे. जवळला पण इथं दृश्य बघतो, हे दृश्य तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथं आलेलं बघा. आणि आपण तुमचं दर्शन देखील झालं पाहिजे. चला चला मित्रांनो, आता आपण मंदिर क्रॉस केलेलं आहे. खूप चांगलं दृश्य तर बघायला भेटणार आता. चांगलं प्रकारे डेकोरेशन दाखवलं तुम्हाला, तर त्यासाठी लाईक करायला विसरू नका. माऊली आपण आता मंदिराच्या बघितलं साईडला आलेलो, तर इथं बघा मला एक खूप चांगलं दृश्य इथं बघायला भेटतंय. तर आपल्या इथं कलश बघायला भेटतोय. हा आपल्याला विठोबा राहायचा इथं आपल्याला कलश बघायला भेटतंय. हा आपल्या रुक्मिणी आईचा कलश इथं बघायला भेटतं. मित्रांनो बघा, हे सगळं दृश्य आपल्याला रात्रीच्या भारी दिसणार, कारण की सगळे लाइटिंग वगैरे लागले ना इथं. मित्रांनो, आपण काय करू माहितीये का, आता जेवढे पण येणार पालखी असतील ना, ते आपण सगळे कॅप्चर करतो, कारण की वेगवेगळ्या पालखीमध्ये काही ना काय आपल्याला इथं बघायला भेटतंय. तर ते सगळं आपण कॅप्चर करूयात. तर चला, आपल्याला घोडा इथं बघायला भेटतो. मित्रांनो इथं बघा, घोडा इथं दिंडी आलेली आहे. इथं दिंडी आहे सद्गुरू जयराम स्वामी यांची आपल्याला इथं पालखी इथं बघायला भेटते. हे बघा, सगळी पब्लिक आपल्या इथं बघायला भेटते. बघा मित्रांनो, माऊलीचा गजर इथं होता आपल्या इथं बघते. बघा मित्रांनो, इथं सगळी तुळस वगैरे, हे बघा. आपल्याला इथं अजून एक पालखी इथं बघायला भेटते. बघा इथं मित्रांनो, हे बघा आपले जे बोट दिसत ना, हे असे नॉर्मल लागलेले आहेत, म्हणजे त्या पलीकडे जाणार तो, आता तो तिकडे ना आपल्या इस्कॉन टेम्पल बघायला भेटते. मग त्या साईडला जर आपलं जायचं असेल ना, तर आपल्याला बोट इथं बघायला भेटतात. ते बघा, एक बोट तिकडे चालले बघा. तर आपण आता त्याच बोटने जाऊन तिकडे जाणार आहेत आणि चांगली गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आतापर्यंत ती इंट्रोमध्ये बघितली पण असेल, तर हीच गोष्ट आम्ही ते तिकडे जाऊन आता फ्राय करणार आहोत. चांगली गोष्ट बघा. तर आपल्याला अशा बोटी देखील इथं बघायला भेटतात. हे आधी इथं काय असं बघायला नव्हतं भेटत, आता इथं आपण हे पण बघू शकता. बघा, कारण इथं बघा आपल्याला पाण्याचं इथं फिल्टर देखील इथं बघायला भेटतं. बघा, म्हणजे हा पाण्यामध्ये जे पण आपल्याला धूळ वगैरे घाण वगैरे तर बघायला भेटतात, ती सगळी इथं फिल्टर राहणार. बघा, इथं ते सगळं फिल्टर करणार पाणी इथं बघा. आणि हे बघा, आपण रिटर्न येताना पण असं येणार, असं भरून.